मी पत्र देतो लोकप्रतिनिधी म्हणून. मी पत्र देतो लोकप्रतिनिधी म्हणून. मी पत्र देतो माझ्या पत्राचे. नाही तुम्हाला तर भेटायला लावतो. ऐका की तुमच्या ज्यानं मार्ग निघाला तर काय माझी अडचण नाही. तुम्ही बी अडचण मार्ग काढला तर आमचं काही म्हणणं नाही. मीच बैठक घ्यावी असाही माझा काय अडचण नाही. त्यांना मी सांगतो तुमची भेट घ्या म्हणून एकदा. त्याच्यातनं मार्ग निघाला ठीक, नाही निघाला तर मग मी पत्र देतो. त्यांना कधी पाठवतो तुमच्याकडे? शुक्रवारी सांगू त्यांना भेटायला. ठीक. त्यांचं म्हणणं आहे की शुक्रवारी एकदा येऊ द्या तुम्ही सगळ्या लोकांना. शुक्रवारी माझं काय म्हणणं आहे, तिथं राजकीय हस्तक्षेप यायच्या ऐवजी तुमचा जर मार्ग निघाला तर मला वाटतं कुणाचंच मन दुखावणार नाही. कारण काही लोकांचा काय झालंय, अहंकार खूप जागृत होते. तर माझा अहंकार जागृत करून मी मिटिंग घेऊन तुमचं मिटवलं की माझी काही इच्छा नाही. माझं एवढीच भावना आहे प्रामाणिक की तुमचं मिटावं. ऐक रे बाबा. तर माझं म्हणणं असं आहे की शुक्रवारी तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला जेवढी लोक तुम्हाला जायचे तेवढी लोक एकदा जावा. जिल्हाधिकारी म्हणले माझ्याबरोबर बसू द्या, मी 100% मार्ग काढून देतो. ठीक आहे, तुम्ही मार्ग काढला तरी आमची काय हरकत नाही. तुमचं सगळ्याचं समाधान करून त्यांनी मार्ग काढला, चांगली गोष्ट आहे ना, विषय मिटला. जर नाही निघाला तर मग मी लोकप्रतिनिधी म्हणून पत्र देतो. त्यावेळेस ती बैठक घेऊन आपण असा मार्ग निघते का बघ तरी बोलून तर बघते. शुक्रवारचा त्यांनी वेळ दिलाय. तुमची किती लोक जाणार मला सांगा, मी तेवढी लोकांना घ्या म्हणतो. मध्ये तेवढ्या लोकांवरून काय करा मार्ग निघाल्यावर काय हरकत आहे. असं झालं आणि आमची घेतो काय म्हणले आपल्याला त्याची काय करायचंय ते आपण करू. आता मी त्यांना बोलतोय शुक्रवारी एकदा बसा तरी घे. माझं काय म्हणणं निघाला मार्ग तर का तुम्हाला माझं काय म्हणणं आहे की तुम्ही बसून कुणाचाच हस्तक्षेप न येता जिल्हाधिकारी आणि पुजारी म्हणजे संस्थेचा विश्वस्ताचा अध्यक्ष, तुमच्या संस्थेचा अध्यक्ष आणि पुजारी मंडळ असं बसून मार्ग निघाला तर काय आम्हाला काय नाही. मार्ग निघणं महत्वाचं आहे. तुम्ही एकदा बसा, बसून मार्ग निघाला विषय मिटला. नाही निघाला तर काहीच नाही.